जनिता म्हणे स्वदेशी माता ऐसा भक्ताचा अंकित लागोतैशी लावी प्रीत निष्कामा निराळा गोपी लाविल्या चाळा ऐसा भक्ताचा अंकित लागोतैशी लावी प्रीत तुका म्हणे आले रूपा व्यक्त चांगले ऐसा भक्ताचा अंकित लागोतैशी लावी प्रीत माझी वाणी तुझे वर्णी बोलला कीर्तन करावं लागणार आहे 10:15 वाजले जवळजवळ नाश्ता कीर्तन होणार म्हणजे 1 तास फक्त बरोबर विश्वासा जनिता म्हणे स्वदेशी माता ऐसा भक्ताचा अंकित लागोतैशी लावी प्रीत आता आपला 50 वर्षाचा अखंड हरिनाम सप्ताह झाला नक्की सप्ताह कोणाचा झाला विश्वासा जनिताचा विश्वाचा जो मालक आहे संपूर्ण जगाला ज्याने जन्म दिलेला आहे त्याला त्याचं कीर्तन त्याचं नामस्मरण त्याचा सप्ताह अखंड नाम सप्ताह केव्हापासून 9व्या अवतारापासून कली माझी बौद्ध 9व्या अवताराचा सप्ताह आहे मग त्याचं नाव काय अखंड हरिनाम सप्ताह राम अवतारा सप्ताह नाही धावता देवाचे झाले पण धावतारमध्ये विठ्ठलाचं नाव नाही अवतार 10 झाले पण धावतारामध्ये विठ्ठलाचं नाव कुठं दिसत नाही म्हणून 9व्या अवतारामध्ये विठ्ठलाचा अखंड नाम सप्ताह 9व्या अवतारापासून आहे अजूनही आपण हनुमान जयंती असो कुठल्याही देवाचा राम जन्माचं कीर्तन असलं तरी आपण काय करतो अखंड नाम सप्ताह लिहितो म्हणजे एवढं महत्त्व या कलियुगामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाला आहे म्हणून त्या सप्ताहाला 50 वर्ष झाली त्याच्याही अगोदर नाम शिल्लक आहे हरिनाम नाटते बरवे संपत्याडे सर्वाटे पण हरिनाम नाटते बरवे आहे का नाही आत्तापर्यंत 5000 वर्षे होऊन गेली त्या 5000 वर्षापर्यंत एक संस्थापक होऊन गेला परित्राणाय धुणाम विनाशादुषुदे धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे धर्माची उत्तम प्रकारे स्थापना 5000 वर्ष झाली तरी संस्था चालू आहे धर्माची बरं का बाकी संस्था किती आल्या आणि किती गेल्या किती येतात किती जातात पण 5000 वर्षापूर्वी ज्या भगवान गोपाल कृष्णाने संस्था स्थापन केली ती कायम चंद्र सूर्य आहे तोपर्यंत असणारच आतापर्यंत तरी आहेच मग धर्मामध्ये मुख्य काय आहे धर्मामध्ये धर्म शब्दाचा अर्थ कितीही सांगितलं तरी कमीच पण आपल्या कलियुगामध्ये धर्माचा एकच आहे कलियुगामध्ये करावे कीर्तन डबल चाली म्हणायला आपल्याला वेळ नाही 1 तासामध्ये देवाबद्दल काय बोलायचं आणि चाली किती म्हणायच्या म्हणून इथंच काट मारत जाऊ आपण विश्वाचा जनिता म्हणे स्वदेशी हे फार मोठं नवल आहे आजच्या कीर्तनाचं
बरं का. पण 9व्या अवताराचं एवढं नवल नाही, पण कृष्ण अवताराचं मात्र वेळोवेळी नवलच आहे. जेवढं वर्णन करणार तेवढं नवलच आहे. ऐकास औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6 गुण जे येतो म्हणून तो भगवंत. म्हणून भगवंताला आपण कोण मानतो, कोणाकरता भगवंत या ठिकाणी आला. आला नावा रूपा तुका म्हणे झाला, सोपा झाला म्हणून आम्हाला कळाला. किती लोकांना कळाला. प्रकाराचे केले 3 तुका म्हणे तुका जगामध्ये 3 प्रकार माणसाचे आहेत. मनुष्य, प्राणी आणि का सत्वगुण, रजगुण आणि 3 प्रकार. 3 प्रकारची माणसं जगात आहे. अजून कोणी सांगितलं मनुष्यगण, देवगण, राक्षसगण 3च प्रकार. देवगण, मनुष्यगण, राक्षसगण. पुढचा गणच नाही. पुढचा जो गण आहे ते संत आहे. देव 6 गुण संपन्न आहे, तसं संतही 6 गुण संपन्न आहेत. काय ऐसा भक्ताचा म्हणजे देवामध्ये भक्तांच्यामध्ये काहीच फरक नाही. देवाचेही 6 गुण आणि भक्तांचे मिळून 6 गुण. हे का देव भक्ता आणि तुझा नाही विचार, विचारात सुद्धा फरक नाही. देव भक्त आणि तुझा नाही विचार एकच विचार. संतांचा विचार तोच आणि देवाचा विचार तोच. म्हणून ऐसा भक्ताचा अंकित. जेवढे भक्त आपल्या डोळ्यासमोर आहेत तेवढ्या भक्तांच्या अंकित 9व्या अवतारातला देव आहे. 8व्या अवताराचं वर्णन करावं लागतं काल्याच्या कीर्तनात. पण काय कृष्णाची पूजा आहे. कृष्णाची पूजा 3ही प्रकारच्या लोकांना कळाली नाही. म्हणून संतांची मालिका झाली आणि संत मालिकेने आपल्याला कृष्ण भगवंताची पूजा दाखवली. कीर्तन कोणाचं आहे नक्की? आता विठ्ठलाचं कीर्तन आहे नाही. हां, कीर्तन गुणाचं. अहो देवाचं कीर्तन म्हणजे विठ्ठलाचं 9व्या अवतारातलं कीर्तन. मी अगदी सांगितलं कलियुगा माझी करावं कीर्तन. म्हणून ऐसा भक्ताचा अंकित. आता 3 गुणाच्या माणसाच्या अंकित आहे, पण 3ही गुणाची माणसं देवाजवळ जायला कठीण आहे. म्हणून 6 शास्त्र, 18 पुराण, 4 वेद वाचले तरी माणसं नुसती ऐकतात आणि सोडून देतात. का नाही? हां, एवढं सगळे शास्त्र पुराणं सगळी वाचली तरी सगळ्याचा हेत काय आहे? पुराणांचा सर्वांचा हेत काय? चौवेदिदान साहिशास्त्र. आजचं जे कीर्तन आम्ही आपण करणार आहोत, ज्या देवाचं कीर्तन करणार आहे त्याचं नाव ठेवलंय चौवेदिदान साहिशास्त्री कारण 18 पुराणे हर्षी गाती. सगळ्यांनी एकच विचार केला म्हणून आपण हरीला गातोय. पहिल्यांदा आता कीर्तन सुरू केलं की पहिलं रामकृष्ण हरी सुरू होते. आहे का नाही? रामकृष्ण हरी सुरू झाल्याशिवाय पुढं काहीच नाही. रामकृष्ण हरी झाले की मग एक अभंग सुंदर ध्यान उभे विटीवरी. एकाने कळस केला आणि एकाने पाया घातला. म्हणून कळस केलेल्या माणसाचा अभंग अदुगर सुंदर ते ध्यान विटेवरी आणि करकटावरी ठेवण्या. मग कीर्तनकार आला की मग रूप पाहतालो. कीर्तनकाराने रूपावता अभंग म्हणायचा. पण आपल्या वास्करांच्या फडावर जर तुम्ही गेला तर दोन्ही वेळेला सुंदर ध्यानच ऐकावं लागत. वास्करांच्या फडावर कीर्तनकाराने पण तोच अभंग म्हणायचा आणि अदुगर पदपदीला तोच अभंग. म्हणून तुझा नाही विचार म्हणजे जो विठ्ठलाचा विचार आहे, जो देवांचा विचार आहे, संतांचा विचार आहे. संतांनीच आपल्याला या ठिकाणी
विठ्ठला आणलं, आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा, चांगला सोपा झाला, नावारूपाला आला, पूजेची कटकट नाही. हा, पूजेने देव मिळायचा, पण त्यावेळेला कृष्ण अवतारामध्ये पूजा आहे का नाही. हां, द्वापारीचा आठवा, सगळ्या द्वापार युगातला जो देव आहे भगवान, त्याचा सर्वांना आठवण्याकरता कितीतरी वर्ष पूजावी करावी लागली. अजूनही आम्ही काही लोक म्हणतात मूर्तीपूजन नको आहे का. मग जे खास वारकरी होऊन गेले त्यांनी मूर्तीपूजेला मानलं का नाही. अहो, मूर्तीपूजा मानली म्हणून तरी अभंग लिहिले. संपूर्ण गाथ्यामध्ये जर पाहिलं तर विठ्ठलाशिवाय कोणाचं नाव नाही, संपूर्ण गाथा. पण मुख्य कोण, एक विठ्ठल. तसा ऐसा भक्ता, म्हणून ऐसा भक्ताचा अंकित लावी तैशी लागे, ज्याला जशी प्रेम, कुणाला भक्ती कुणाला काय जसं जसं देवाला आम्ही प्रेम लावलं तसं देवसुद्धा आजच्या कीर्तनामध्ये खेळतो. हाती धरुण्याशी केव्हा हृदय धरुण्याशी खेळावयाना. हाताला धरणारी वेगळी आणि हृदयामध्ये धरणारी वेगळी. गवळणीने काय रजगुणी तमोगुणी गवळणी त्याला हाताला धरून पाहिलं, हाती धरता आला नाही आहे का नाही. एका गवळणीने देवाला, आजचं फक्त खोड्या सांगायला वेळ नाही, पण थोडं तोटक सांगतो. पुष्कळ पूजा सगळं झालं, हाताला धरून त्याला खेळवलं. हाती धरण्या खेळावयाना. मग तिला त्या गवळणीला माहिती नव्हतं की हा विश्वाचा जनिता आहे, हे माहिती नाही का. आणि म्हणून विश्वाचा जनिता म्हणे यशोदेशी माता. तसं रजगुणी तमोगुणी लोकांनी हाताला धरायचा प्रयत्न केला तरी यांच्या हाताला लागला नाही. आणि इतक्या दिवस हाताला धरून खेळावायशिन्या भरपूर खेळवलं पण लक्षात आला नाही. एक म्हणायला लागली का एवढा तुम्ही खेळवताय, हाताला धरून त्याला पूजा करताय, आंघोळ घालताय, सर्व काही करत आहे, पण अजून तुम्हाला देव कसा कळला नाही. देवाची तपस्या आहे का नाही. देव कळलाच नाही. एवढी नाम वेदना तपश्चर्या केली, एका पायाच्या अंगठ्यावर सर्व केले, पण कोणालाही देव हाती लागला नाही. नाम वेदना तप केली, सर्व जप वगैरे सगळं केलं, पण कुणाच्या हाताला लागला नाही. एक अभंग आहे, योगियाच्या ध्यानी हाताला लागला नाही, कोणाला ध्यानात सुद्धा आला नाही. योगियांच्या ध्यानी जाताना तुळशी तो आम्हापाशी मागे पुढे. त्या गवळणींचं केवढं प्रेम. ऐसा भक्ताचा अंकित लागो तैशी लावी प्रीत. 3 प्रकारच्या गवळणी जसं जसं त्याला खेळवायचं, रजगुणीने वेगळं करायचं, तमगुणीने वेगळं करायचं, तिन्ही गवळणीने खेळवला. कुणाला, भगवान गोपाल. पण एक अशी गवळण होऊन गेली, तिने हृदयामध्ये खेळवलं. तमोगुणी रजगुणी भक्ती करून माणसांना लवकर लक्षात येत नाही आम्ही कुणाची भक्ती करतोय, कुणाचं काय करतोय लक्षात न आल्यामुळं माऊली म्हणतात हृदयी धरण्याची खेळावयाने. त्या एका गवळणीने मात्र त्याला हृदयामध्ये धरलेलं आहे. त्या गवळीचं नाव राधे 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 दारी घ्या सुमुदा. ऐका, त्या गवळी नाव आहे हृदयी धरण्याची खेळावयान्या. त्या गवळीने हृदयामध्ये चांगल्या प्रकारे देवाला खेळवलं. बरेचसे दिवस झाल्यानंतर देवाला वाटलं ही गवळण जी आहे सत्वलिंग गवळण
भक्तिरूपी गवळण, सत्वगुणी गवळण ही लोकांना कळावी म्हणून देवाने एक दिवस काय केलं, 1 महिना दररोज रडता राहीना बाळ माझं रडता राहीना. 1 महिना देव रोज रडायचे, इतके रडायचे, दृष्ट काढली, सर्व काय केलं, परंतु देव काय रडायचे थांबेना. संतांच्या अभंगामध्ये तयार आहेत. रडता राहिना, महिनाभर मुलगा रडायला लागला, दृष्ट काढली तरी रडायचा थांबेना. देवऋषी, त्यावेळेस देवऋषी नव्हते का, आत्ता देवऋषी तयार झालेले आहे. आणि अशा प्रकारे भरपूर नानापरी समजावे, ते जे काय मागल ते द्यायचं, खेळ द्यायचा, चिमण्या काय पोपट बिपट सगळं आणून दिलं तरी पोरगडायचा म्हणा. इतकं झाल्यानंतर मग शेजारणी सांगितलं, अहो एवढा मुलगा तुमचा रडतोय ना, मग त्याच्यात काय अवघड आहे. म्हणून सकाळी मी कुठेतरी ऐकलं तुमच्यात, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, आहे का नाही. अहो एवढा मुलगा रडतो, सगळं उपचार केले तुम्ही तरी रडायचा थांबत नाही. मी सांगते फक्त संकट चतुर्थी करा, एक संकट चतुर्थी करा, मग तुमचा मुलगा रडायचा थांबेल. अशा संकट चतुर्थ्या 6 केल्या म्हणून 6 महिन्याला एक संकट चतुर्थी आहे. तिचं नाव अंगारकी. अशा 6 संकट चतुर्थ्या केल्या तरी देवाला काही गुण आलेला नाही. आणि मग देवानेच ठरवलं 6 माझ्या आईने संकट चतुर्थ्या केल्यात, मग आता 1 महिना 7वा महिना जो आहे त्यावेळेला आपण खोड्या सोडायच्या. एक देवास खोडी नाही केली देवाप्रती आली यशोदेशी. खोड्या सोडल्याबरोबर नवसाला गणपती बाप्पा पावला गणपती म्हणले आम्हाला. आणि मग गणपती पावला म्हटल्यानंतर त्याला हराभर मोदक तयार केले. उद्यापन करायचं लय अवघड असतं, व्रत कुणी करील पण उद्यापन करणं अवघड आहे, नाही का. आता सप्ताह 7 दिवस झाला पण आज लय अवघड आहे. लागली बांधील करणं असतो, बांधील अगदी दोरीने जसं माणसाला बांधतात तसं आजचं कीर्तन बांधील असतं. वायपट काही बोलता येत नाही. असा भगवंत आहे का नाही. आणि मग ते हराभर मोदक तयार केले. व्रतस्थ सांगता करायची आहे व्रताची, म्हणून सगळे हराभर मोदक काय, चिवडा लाडू काय सगळं व्यवस्थित केला. 5 पकवानाचा नैवेद्य तयार केला. जे गणपती खाईल तो खाईल. 5 पकवानाचा नैवेद्य तयार केला आणि पाण्याचा तांब्या आमच्या कृष्णाजवळ दिला. माझा अचडग, माझा बचडग, माझा छकुडग, माझा रुपडग, असं ते लुटू 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 कृष्ण चालायचा. कसा तरी देवळामध्ये आई आणि कृष्ण पोचला. गणपती बाप्पाच्या मोऱ्या देवळामध्ये पोचले दोघंही. आणि ह्याचं सगळं नकळे, काणवाचे कोडे, लगेच काडेच पिठी आणली होती तरी विसरली, आहे का नाही. पाहिलं ताटामध्ये मुख्य काय, कापूर लावायला काडेच पिठी नाही, उतकाडी लावायला काडेच पिठी नाही. मग भगवंताला आई म्हणते, अरे बाळ्या
अरे काड्यापिठी विसरली रे, मी काड्यापिठी घेऊन येईपर्यंत इथं राखण कर बघ, बोका येईल, कुत्रा येईल, मांजर येईल, इथं राखण कर सर्व, मी जाते का काड्यापिठी आणण्याकर. आई काड्यापिठी आणायला गेल्यावर हुकूम केला गणपा, अरे हे सगळं कुणाचं, लय हुकूम केलं देवाला. गणपा अरे हे सर्व कुणाचं. गणपती म्हणा तू माझा हे सगळं तुझंच म्हणले. ऐका नाही, त्याच्याकरता एक गवळ नाही, आनंदी ब्रह्मांडी उदयी अनंत ब्रह्मांड गणपती सुद्धा गिळून टाकला कोणी, कृष्णाने. सगळं ते मोदक बिदक काय ठेवलं नाही शिल्लक, अगदी मोकळं दिवळ झालं. देवाची चौकशी, देव काय झाला. ऐका नाही, प्रमाण जिथली तिथं आहेत, आपली सोय चांगली करून ठेवली संतांनी. विठाला विठाला देवाची चौकशी, देव काय झाला. तरी कृष्ण गप्प बसना. कृष्ण लपून बसला. कवाडा आडून पाहता ते जगदेठी, कवाडाच्या आड धरला. आई येईपर्यंत आई आली, पाहिलं तिकडं काही नाही, समसबाट, देवळात कोणीच नाही. हा लपलेला होता कवाडाच्या आड. कवाडा आडून लपणा पाहता जी जगदेठी. अरे लबाडा, अरे इथलं सगळं काय झालं. देव पण नाही, साहित्य नाही, काही नाही. माझा कृष्ण देखील काय कोणी ते सांगा कसा. आई सगळीकडे फिरली, ऐक नाही, पाटील आळी करवाळा सगळ्या आळ्या फिरली, पण कुठंही देवाचा पत्ता लागला नाही. माझा कृष्ण देखील काय कोणीतरी सांगा का सांगा. हाती घेऊन या फुलं अंगणी रांगताले, मुलं पुढं दिसलं नाही. आणि मग आता प्रमाण दिलं ना आपण, आनंदी ब्रह्मांडी तरी. मग देवाने काय केलं, रडता रडता एकदम जोरात रडले. आणि मग त्या तोंडामध्ये यशोदाला सगळे यशोदा दिसू लागले. आनंद ब्रह्मांड सगळं सोनकेरे गाव त्याच्यात दिसायला लागलं तोंडामध्ये. म्हणून 50 वर्षाचा सप्ताहाचं हेच कारण आहे की आनंद ब्रह्मांडी उदरी. आपण सगळ्यांचा फोटो आता त्याच्यामध्ये दिसणार, आहे का नाही. फुगड्या खेळलेलं सर्व आनंदी ब्रह्मांडी उदरी. हरिया बालक नंदा घरी, नवल केवडे नकळे कानवाचे खोडे. ऐसा भक्ता संगीत लागो तैशी लावी प्रीत. एवढं प्रेम एवढी भक्तिरूपी राधा. तिचा देवाला फोन आला. अरे का रडतोयस, मी येत आहे. का रडतोस, तू रडला तर मी येणार नाही. रडू नकोस म्हणजे आता 5 मिनिटांमध्ये मी निघाले बघ. पायी पैंजन वाजे खोळा, याने वेधेल्या गोपी बाळा ग पांघरून घालते. अशी स्थिती रात्री झालेली होती, ऐका ना. गच्च मंडप होता. याने वेधेल्या गोपी बाळा ग पांघरून घालते कुचडे. अशी सगळी मंडळी आहे ना. असं भगवंताचं झालं. आणि मग तेवढ्यामध्ये पायी पैंजण वाजे खुळखुळ अशी राधा आली. पायाचा पैंजणाचा आवाज आल्यावर कृष्ण रडायचा थांबला. पहिला पाऊल टाकला. एकदम मुलगा हसायला लागला. आई म्हणते काय या बाईचा पाय गुण आहे. ही बाई आली म्हणून माझा कृष्ण हसतोय. 2 महिने झालं रडत होता. आता बघा म्हणले ही बाईचा पायगुण चांगला आहे.
हसून हसून 10-5 मिनटं झाले आणि तेवढ्यामध्ये आई म्हणली, अहो 6 महिन्याचं काम पडलंय म्हणले घरातलं. ते काम तुम्ही आला की लय तुमचा पायगुण चांगला आहे, याला घेऊन जा, कडेवरी घेऊन फिर अशा प्रकारे घेऊन जा म्हणले तुमच्या घरी. आणि मग देवाला कडेवर घेतलं. कडेवर घेऊन या फिर राधे 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 घेई श्याम सुंदरा, झडकर उचल लवकर तुझ्या घरी घेऊन जा. ने आता झडकरी आपुल्या मंदिरा गेली. मंदिरा म्हणजे घरामध्ये गेली आणि मंचकावर कृष्णाला बसवलं. माता शोभे पिंपळ पान मेघ वर्ण आई साधान, असं सुंदर दिसू लागलं, सुंदर दिसायला लागला. बाळा, अरे जरा मोठा असता तर काहीतरी अध्यात्म चर्चा केल्या असत्या. लहान मुलाशी काय बोलायचं, नुसतं मनात आलं न सांगता तुम्हा कळते अंतर. मनात आल्याबरोबर कृष्ण 25 वर्षाचा झाला, मोठा झाला आहे का नाही. मोठा झाला. आनंदाने त्यांच्या गप्पा सुरू झाल्या राधेच्या आणि कृष्णाच्या. अध्यात्म चर्चा सुरू झाल्या. गप्पा वेगळ्याने चर्चा, देवाची कथा वेगळी असते. आणि म्हणून या न्यायाप्रमाणे त्या अध्यात्म चर्चा सुरू झाल्या. गावातली लोक आली. प्रत्येकाला मोठा आवाज यायचा. पुरुषाचा आवाज वेगळा आणि बायकाचा आवाज वेगळा, लगेच कळतं आहे का नाही. लोक म्हणतात जगात देवच नाही. अरे पण इथं जवळच्या जवळ उदाहरण घ्या. पुरुषाचा आवाज पुरुषाचाच, महिलांचा आवाज काय आपलं मनाचं आहे का काय. बरं, देव नाही म्हणणारा का, तर साधं उदाहरण आहे. याला कशाला पोथ्या वाचायला पाहिजे काय वाचायला पाहिजे आहे का. इथले आपले सवलीचे बुवा सांगायचे नेहमीचे जाऊ पाटील, साधं उदाहरण सांगायचे. अरे बाबा, तुझ्या आईला दाढी मिशा नाही, मग देव आहे का नाही रे, का नाहीत म्हणायचं. इतकं साधं सोपं सांगायची ती. कारण गाडगे महाराजांच्या सम्राट सगळे लोक साधं सांगायचे आणि साधं सांगितले ते जीवापर्यंत पोचायचं आहे का नाही. काही शिकली नव्हती लोक, पण गोपाला गोपाला रे प्यारे नंदला. आम्ही 5-5 वर्ष संस्थेत शिकतो तरी आमचं सहसा कोणी ऐकत नाही. कारण आता जग लय पुढे गेलेलं आहे. त्यावेळेला गाडगे महाराजांची नुसतं गाडगच महाराज झालं काय विशेष आहे. शिंदे नाही, काय नाही, काय नाही, गाडगच महाराज. संत गाडगे बाबा. और संस्था किती त्यांच्या, धर्मशाळा किती आहेत. काही नव्हतं, गाडगं हातात होतं, साधं होतं. पण त्यावेळेला विश्वास आहे का नाही, भक्ती बळकट, विश्वास बळ. तसं राधा त्या समोर उभी राहिली. देवा, अरे मोठा झाला स्वतः, चांगल्या चर्चा सुरू झाल्या. असं 1 महिना त्या ठिकाणी या दोघांची चर्चा चाललेली होती. आणि तेवढ्यामध्ये गावातली एक बाई आली. गावातली एक बाई आली. म्हणते, का ग म्हणले तुझ्यात कोणतरी येतं, सुनेशी गप्पा मारत, तू सासू आहेस का भिताड आहेस म्हणले. बघ जरा काय काय काहीतरी बघ ना म्हणले. काय चाललंय. सासू घरात येणार तेवढ्या हा लगेच निघून जायचं. तिथं काही दिसत नव्हतं. 1 महिना असा चमत्कार चाललेला ना, कळे कानवाचे कोडे. मग जी लोक सांगायला यायची ना, ती सासूला लबाड वाटायचं. म्हणले ही उगाच सांगतात, गावातलं जरा बंद व्हावं म्हणून आमची चर्चा झालेली आहे. असं बरेचसे दिवस झाले. आणि नंतर मग तिला वाटलं हिच्या नवऱ्याला पण सांगू म्हणून सासूबाईने आपल्या लेकाला सांगितले, माझं काय जमाना. म्हणजे 1 महिना झाला, 2 महिने झाले, सगळे सांगतात मोठा माणूस येतो गप्पा मारत बसतो, तू तरी बघ की काहीतरी. आणि हा गवळी असा असणारा हा गवळी म्हणलं काय नाही, मला बाजाराला जायचं आहे, लवकरात लवकर भाकरीचं गोठूड बांधून दे. डबा बिबा तवा नव्हता, भाकरीची गोठुडी असायची. त्याचं वर्णन केलं आज. असो या नेहमीप्रमाणे भाकरीचं गोठूड लवकर बांधलं आणि तो कामाला जायच्या निमित्ताने निघून गेला. दुपारी 3 वाजता आला. दाराला थाप मारली. बरं का, हा लहानाचा मोठा व्हायचा हे सगळं चाललेलं नाटक. पण ज्या दिवशी नवऱ्याची थाप दारावर लागली, आली तेवढ्यावर ओळखा, हो देवा, अरे लहान हो लहान हो लहान हो म्हणलं. लहान व्हायचा मंत्र घरी विसरला.
अरे लाणो मागच मालक आले, माझेच मालक आहेत, त्यांचीच थाप आहे, लवकर लाणो. मला घरी मंत्र विसरलाय. असं कसा करता राधा येला हरिला त्वरे जातशे मंदिरी हृदय मंजगला श्रीहरी एका जनादनी भोगी हरिला. हा असं चालता चालता देवाला खीव आली बरं का. आणि देव लगेच म्हणता ए राजा उठ. तिला राजाला ह्यानेच उठवलं, नकळे कान वाची. राधेला उठवलं. काय प्रेम आहे. ऐसा बघता संगीत लागो तैशी लावी प्री उडग राधे. आता लहान होतो कवाड उघडायला जा. देव लहान झाले, स्वयंपाक घरामध्ये जाऊन स्वतःच दूध भात खात बसले. लहान झाल्याने दूध भात खायला केलं सुरुवात. हा रागत गडी होता, कोण असेल त्याला ठेवणार नाही. अहो दार म्हणून तरी लिहिलेलं असतं आडना आहे का, परवानगी विषयात येऊ नये. घराचा मालक असला तर जाऊ शकत नाही. घराचा मालक असला तरी जाऊ शकत नाही. पण मालक होता, रागात होता. आणि असा रागामध्ये असलेला हा राधेचा मालक इकडं तिकडं सगळी घरं पाहिली. तेव्हापासून सगळी घरं आहेत बरं का. रसायचं घर, फुगायचं घर, बांडूर घर, संडास घर, सगळी घरं आहेत. पूर्वी लय अशी घरी होती. आता काहीच नवल नाही त्याच्यामध्ये. 4-4 मजल्याच्या बिल्डिंगी जरी बांधल्या तरी देवाचं नवल नाही ह्यांच्यामध्ये. चला अशा प्रकारे रसायचं घर, फुगायचं बांधून, संडास घर, सगळी घरं फिरला. फक्त स्वयंपाक घरात बाहेरून आल्या जायचं नसतं. सगळी घरं फिरून झाली, स्वयंपाक घर फक्त राहिलं. राधे सगळी घरं फिरून झालं, कुठं चोर काय सापडला नाही. लोक लबाड बोलतात वाटतं. म्हणजे तुझी परवानगी घेऊन फक्त मला आता स्वयंपाक घरात हुडकायला परवानगी दे. राधा म्हणजे जावा. तिला माहिती होता भात खात बसलाय. आणि पहिल्या वेद लावी बैशेची वेद आतमध्ये गेल्यावर देवाचा वेद लागला. बाळसगुण गुणाचं तान असं दिसायला लागलं. माथा असा मेघ सगुण मेघ श्याम लावण्य सुंदर असा देव दिसला. असं वेद लागला. असा पाहिल्यावर आनंद झाला. आणि राधेला सांगितलं, मालकाने नवऱ्याने सांगितलं, अगं आपल्या पोटी संतान नाही, रोज या मुलाला घेऊन येत जा. नकळे कानवाचे कोडे रोज आणत जा. काय लोक लबाडेत म्हणले. म्हणून भक्तीच्या उदरी जन्मते ज्ञान, भक्तीने ज्ञानाची दिले महिमा. म्हणून राधा ही भक्ती होती. म्हणून देवाच्या काळात भजन होतं, राधा राधा कृष्ण राधा, देवाच्या काळातलं भजन. आणि आत्ताच्या काळातलं भजन विठोबा रुक्माई. हां म्हणून काय हा असा भक्ताचा अंकित लागो तैशी लावी प्रीत निष्कामा निराळा गोपी लावेल्या चाळा. आहे का नाही. किती चाळा लागला रात्रीच तुम्हाला कळत असेल. चाळा लावेला गोप गोपीनाथे. इतका चाळा लागला म्हणून गरज आलं सोडून तुम्ही इथं होता. कुणी लावला चाळा लावेला गोप गोपीनाथे. सगळ्यांना चाळा लागला. सगळी आनंदाच्या भरामध्ये निष्काम निराळा. पण हा कसा होता. निष्काम निराळा गोपी लावेल्या चाळा. एवढं सोपं नाही चाळा लागणं परमार्थाचा. किंवा इथं वेळेची वेळेला येतात आहे का नाही. नित्य म्हणा आम्ही ते प्राणी दुर्लभ. असं झालं सकाळी 9 ते 11 जरी कीर्तन होतं तरी चाळा लावेला गोपी गोपी. झोप लागली सगळ्यांना. म्हणले जरा उशारा करूया. नकडे कानवाचे कोडे निष्काम निराळा. पण गोपी लावेल्या चाळा. निष्काम पाहिजे, निराळा पाहिजे, निष्काम पाहिजे. कुठलंही मागं उपाधी असेल त्याला हे सर्व करता येत नाही. म्हणून भगवंताने आपल्याला सोय करून ठेवली. दरवर्षी सप्त्याची सोय करून ठेवली भगवंताने. कारण वर्षातून एकदा तरी उत्साह सुवर्णमहोत्सव देवानेच करून ठेवलं आहे. म्हणून आम्ही करतो.
आता 3 वारे आपल्या आलेल्या आहेत. पुंडलिकाची वारी, माघवारी. पुंडलिकाच्या जन्माची वारी बरं का, माघवारी. हां, माघवारी आली, पंचमी आली, तुकोबरायांचा सण आला. तुकाराम महाराजांची पंचमी, शुद्ध पंचमीला जन्माची वारी. जन्म म्हणजे हा महिना एवढा देवाचा आहे. माघ शुद्ध दशमी पाहून गुरुवार म्हणजे एवढा देवाचा महिना आहे. म्हणून या वारीला जास्त लोक महत्त्व देतात बरं का. हां, पण खरी वारी कोणती आहे प्रत्येकाला माहिती आहे. पंढरीची वारी आहे माझ्या घरी, आहे का नाही. ऐसा भक्ताचा अंकित लागो तैशी लावी प्रीत. म्हणून तिन्ही या वाऱ्याला सर्वांना प्रेम देवाने लावलेलं आहे. देव बोलवतो का आम्ही जातो. अहो देव बोलतो. वाट पाय उभा भेटीची आवडी, वाट पाय उभा भेटीची आवडी, वाट पाय उभा भेटीची आवडी. तिन्ही प्रकारची लोक आता या महिन्यामध्ये हजर आहेत प्रत्येक कार्यक्रमाला. आता यांना विचारा, माघ महिना आमचा सद्गुरूंचा जोग महाराजांचाही कार्यक्रम चालू आहे सध्या. उद्यापासून फार मोठा नदीवर कार्यक्रम असतो, नाही का नाही. तसं हा आपला विषय चालला आहे निष्कामनेला गोपी लावेल्या चाळा. सगळ्यांना चाळा देवाने लावलेला आहे त्या काळात. आता 9व्या अवतारामध्ये देवच म्हणतोय, तुम्ही या माझ्याकडं. वाट पाय उभा भेटीची आवडी आणि कृपाळू तातडी होता वेळ. आपण नेहमी अभंग म्हणतो आवडीने. आजच्या या विषयाला आम्ही काय म्हणतो. गोकुळात याने चोरी केल्या फार, आजच्या कीर्तनाला गोपी आहे का. हां, काय सांगतात. गोकुळात याने चोऱ्या केल्या फार. कुणी कृष्णाने. चोऱ्या किती सांगायच्या आपल्याला, फक्त 3. संपला आपलं. निष्कामनेला गोपी लावेल्या चाळा, नाही का. पहिलीचं सांगितलं, राधेचं सांगितलं, रजगुणीचं सांगतो. रजगुणी एक गवळवणे, ती गावातली अध्यक्षका होती आणि तिचं घर लई मोठं होतं. रोज चोल्या कंटाळा आला. म्हणले काय तुम्ही सांगताय गाराणे. म्हणले त्याच्या आईला काय खरं वाटतं का. हां, किती गाराणं सांगताय रोज. माझं घर लय मोठं आहे. गाराणं सांगण्यापेक्षा सगळी तुमची दुधाची गाडगी मडकी लोण्याची सगळी माझ्या घरात आणून ठेवा. माझं घर लय मोठं आहे. सगळ्यांनी ऐकलं आणि सगळ्यांनी आपली गाडगी मडकी त्या मोठ्या बाईच्या घरात आणून ठेवली आणि तळघरामध्ये तिने ठेवायला सांगितली. सगळ्यांनी तळघरात मडकी ठेवली बरं का. तळघरं पहिल्यापासून आहेत, आता उलट कमी झाली. तळघरामध्ये सर्व साहित्य ठेवलं, ते लोणी ताक वगैरे सगळं मडकी ठेवली, अख्ख्या गावाची मडकी. झालं म्हणजे आता चोर कुठून येतो मीच बघते. म्हणले माझ्या घरात मुंगीशिवाय कोण जाणार नाही. इतकं चांगलं माझं घर आहे. घर पाहुणे कांताचे न विधान भक्तीचे, असं घर माझं आहे. म्हणले कसा चोर आहे तुम्ही बघतेच. म्हणले रात्री 12 वाजले. आता स्लाबच्या बिल्डिंगी नाही, कौलाच्या. रात्री 12 वाजता एक कौल काढलं. देव घरात गेले. सगळी लोणी दही ताक काय काय असेल तेवढं गावाची मडकी फोडून टाकली. पालथी धाणी पाहती गवळणी तेवढी पालथी. सगळा आवाज झाला. सगळ्या गावाची मडकी उलटी पालथी फोडून मिळून टाकली. आवाज झाला. अगं बाई म्हणलं बोका कुठून गेला. कुठून गेला बोका. बोका जायला सुद्धा का नाही असं माझं घर असताना बोका कुठून गेला. काय मडक्यांचा आवाज झाला. कोणी फोडली. पाहती गवळणी तो ती पालती. कुलूप घाई घाई कुलूप उघडलं. तळघरात गेली सगळी मुलती पालथी. दारी निजा होता म्हातारा. एक मोठं मडकं होतं. दारात म्हातारं झोपलं होतं. त्या डान दिवशी ते म्हातारा डोक्यात घातला. मेलं असतं म्हातारं, पण देवाने मडकं फोडले. म्हणून आपल्या कर्माला शेवटून मडकं आहेच.
हे संत गाडगेबाबांनी ओळखलं. किती बंगल्यात राहा कुठे राहा शेवटी आम्हाला मोडकं आहेच. नकळे काणवाचे कोडे मुनिष्काम नळा गोपीला वेल्या चाळा, असा हा देव कोणालाच कळला नाही, मग तमगुण्याला किती कळणार आहे. सगळी गारणी सांगून सांगून दुसरी आली धावत, याने बाई काय केली मात, मुखाशी मुख चुमण घेत गळ्यामध्ये हात घाली. लय खोड्या सांगता येण्या एवढ्या खोड्या पार कंटाळी लोक. मग तमगुणे गवळं नाही एक दिवस. आत काळी बाहेर काळी, अशी तमगुणी माणसं आतून बाहेरून काळी असतात. आली काळी गवळण आणि अशी करत आली देवाच्या घरी गेली राजवाड्याकडं. तमगुणी गवळण गेली घरी. यशोदे कार्ट्याला नीट सांग, यशोदे गोकुळी राहावे गोकुळी राहावे गोकुळी राहावे का जावे म्हणजे गाव का नाही, गावात निघून जाऊ का गाव सोडून. तुमचं घर मी काय सांगणार, जायचं का नाही तुम्ही बघ तुमचं बघा. गोकुळी राहावे का जावे आणि या करी काम धंदा त्याची गवळण मी राधा. अशा प्रकारे सगळ्या निर्णय झाला आणि निश्चय केला त्याने गावात राहायचंच नाही. चोर सापडत नाही ना, मग गावात राहायचंच कशाला, चला आपलं. सगळे गाडी झोपली 3 वाजता आणि गाडीमध्ये हे ज्यांनी निश्चय केला गावाच्या बाहेर जायचं ते गाडीमध्ये बसले आणि पाठ 4 वाजता काकड्याची वेळ झाली, कोंबडा उगवला वगैरे. कोंबड्यावर जास्त लोकांचं लक्ष असायचं, गाड्याला मागून आहेत आपली. झालं बाबा 3 वाजता गेले, गाडीमध्ये बसले, गावाच्या बाहेर गेले, विशीच्या बाहेर गेले. भगवंताचा बघा गंमत, नकळे कानवाचे कोडे. त्या बाईला लागली तहान, गाडीतल्या बायकोला तहान लागल्या बरोबर मावळ्याला म्हणते का हो इतक्या लवकर कशी काय तहान लागली, आज तुमचं निघालोय तहान लागली, लवकरात लवकर पाणी मला पाहिजे, त्याशिवाय मी जगणार सुद्धा नाही, एवढी मला तहान लागली. नकळे कानवाचे कोडे. खरा नवरा गेला पाण्यामध्ये, विहिरीमध्ये उतरला पाणी भरण्याकरता. खरा नवरा 10-15 मिनटं झाले, तो विहिरीच्या पाण्यात उतरस्तवर 15 मिनटं गेले. पाणी भरलं, वर येणार तो पण नाटक्या नवऱ्याने हुबाहूब त्याचं सोंग घेतलं. त्याला सगळं करतायत आहे का नाही. नकळे कानवाचे कोडे तिच्या नवऱ्याचं सोंग घेतलं हुबाहूब आणि म्हणतो आज पंचांग काही बरोबर नाही, दिवस चांगला नाही, चल माघारी. दिवस चांगला नाही, आपण माघारी चल, उद्या जाऊया म्हणजे, आज दिवस नाही चांगला असं म्हणत तो खोट्या देवाने आपलं नाटक केलं. गाडी मागे फिरवली, घोंगराचा आवाज आला, खरा नवरा पळतो धोतर धरून. पहिल्या पॅन्टी नव्हत्या सांगा, त्यातवर धोतर धरून तो नवरा पळायला लागला आणि पाहिलं पळून पळून नवरा थकला. देव होता तो, लगी गाडी थांबवली, ब्रेक मारलाच, कासरा ओढला, गाडी थांबवली. खरा नवरा जवळ आला, दोघांचं लागलं भांडण. कुणाचं, खोट्या नवऱ्याचं आणि खऱ्या नवऱ्याचं भांडण. इतकं भांडण लागलं, अर्धा तास झाला, भांडण काय मिटायला तयार नाही. अरे म्हणले वेगळेच कोडे म्हणले. त्याच्याकडे पाहिजे, ती बाई म्हणते तोही बांबू सारखा राही बांबू सारखा, दोघं सारखेच म्हणले. तिला कोडच पडलं, नवराच कळना. आपण एक गवळ म्हणतो सकाळी, लाजले गे माया था कोणा वाळू, जिकडे बाहे तिकडे चतुर्भुज. या न्यायाप्रमाणे सगळी ती पाहतच राहिली. खरा नवरा पुढे म्हणले, कोणाला म्हणावं का का नाही. असं करत करत पाटे 5 वाजले, 6 वाजले, घरी जोडपं आलं. हे सगळं जोडपं आलं घरी, घराला टाळा खोलला आणि म्हणले आता सगळं ग्रामपंचायतमध्ये जावं, सकाळी जावं लागेल.
हा का 10 वाजल्यापासून सुरू होती म्हणे. 10 वाजता बघूया आपलं भांडण काय ते, कोणाची गाडी आहे, कोणाची बायको आहे, कोणाचा नवरा आहे, सकाळ बघू म्हणले ग्रामपंचायत. गेलं जोडपं, हे दोघंही गेले ग्रामपंचायतमध्ये गेले. ग्रामपंचायतमध्ये गेले 10:30 वाजता. पंचायतमध्ये 10:30 वाजता पाहिलं, त्यांना विचारलं काय हे काय म्हणलं सोंग तुमचं, काय भानगड काय, हां कसलं भानगड तुमची, कसं काय भांडण मिटवायचं. ग्रामपंचायतीमध्ये पण भांडण मिटना, कारण त्यांना काही कळत नाही. ग्रामपंचायतीमध्ये भांडून कधी वाढणार आहे, काहीच काय म्हणले हाय कोर्ट. आता कोर्टाचा राजा मुख्य कोण, नंद राजा आहे का नाही. राष्ट्र काही पाप राजाने भोगावे, स्त्री केले पाप पुरुषाने भोगावे, शिष्य केले पाप गुरुने भोगावे. असा प्रकारे सकाळी 11 वाजता कोर्टामध्ये ही लोक गेली. तिकडं भांडण मिटण कोर्टामध्ये 11 11:30 पर्यंत पोचली. भांडण काय आहे ते सगळं गर्दी भरपूर कोर्टामध्ये, लगेच नंबर लागत नाही. मग म्हणायला लागले जरा थांबा, 12:30 वाजता 12:30 वाजता हे भांडण गेलं. मग राजाला फार डोकं लागतं बरं का, त्याशिवाय राजा कोण होऊ शकत नाही ना, सगळेच राजे झाले असते. हां आणि मग राजाने विचार केला, म्हणजे भांडण तर वेगळंच आहे म्हणले. मग राजाने विचार काढला, एक मोठं असा तालन पाण्याचा नाला, पाण्याचा नाला जसा आपला आहे तसा मोठा नाला, खोल, तो फार रुंद, त्याच्यामध्ये काट्या चिखलन वगैरे. अशाने सांगितलं ज्याची गाडी बायको आणि असल त्या बिचाऱ्याने म्हणजे याच्या पलीकडे उडी मारायची, त्याची गाडी बैल बायको. आता खरा नवरा होता तो म्हणला बाबा मेलो म्हणला, आता माझी काही उडी जाणार नाही पलीकडे, माझी उडी पलीकडे जाणार नाही. तो खसला तिथंच उभा राहिला. मग नाटकी नवरा म्हणतोय, तिथं म्हणतोय नाटकी नवरा म्हणाला मी मारू का उडी. राजा होता, नंद राजा होता, हे उडी मारणार आहे मी तुला वळखलाय, पण इथं चालायचं नाही तसं, इथं व्यवस्थित साक्ष दिली पाहिजे. राष्ट्र कृपा राजाने भोगा, म्हणून तुला मी ओळखलाय, पण जरा गप बस. अरे म्हणला लगेच. मग राजाने सांगितलं ज्याची उडी जात नाही आहे नाही, हां तो ह्या गाडीचा मालक आणि या बाईचा मालक. असं राजाने चांगले शिके दिलं. आणि म्हणून काय सांगत आहे यांनी, यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे. असा प्रकारे लय लोकांचं कोड आहे, लय अवघड कोड आहे, जाऊन द्या म्हणून तंगुनी गवळण अशी करत गेली. आणि सांगितलं ए यशोदे या कर्ट्याला आज म्हणले मी धरल्याशिवाय राहणार नाही. गेली, मुलाला धरणार म्हणजे धरणार. देवाने लांबून पाहिलं का म्हणला ए पठ्ठे तुझ्याकडे संध्याकाळी बघतो आहे का नाही. 12 वाजता गेला, नवरा बायको झोपलेले होते खाटवर. हा रात्रीचा गेला देव आणि दाढीची वेणीची गाठ मारली. म्हणला 8 वाजता तमाशा यांचा आपाप येतोय बरं का. म्हणून किती आम्ही ऐश्वर्यात असलो तमाशा इकडे यावाच लागतो, म्हणजे देवाकडे यावंच लागतं वर्षातून एकदा, नारळ वगैरे द्यायला यावंच लागतं आहे का नाही. असो या नियमाने सर्व झालं. नकळे कानवाचे कोडे नवल केवडे केवडे, नकळे कानवाचे कोडे. हा निष्काम आहे, निष्कामा निराळा आणि गोपी लावेल्या चाळा, ऐसा भक्ता सांगित लागो तैशी लावी फ्री. झालं 3 वाजले 4 वाजले, गाडीची वेणीची गाड भिलेली कुणी देवाने. आणि 4 वाजता वासरं हमरायला लागली. बरोबर 4 वाजता दुधाला वासरं हमरायला लागल्याबरोबर दूध काढायची वेळ झाली. म्हणून नवरा म्हणतो ए उठ की वेळ झाला वाटतं, 4:30 झाले वाटतं, उठ लवकर. जशी उठायला गवळण गेली तसा दाढीला हिसका बसला. मला म्हणतात मस्त होण्या मातली धांगडी, ओढा ओढी मजलागी. या दोघांचंच भांडण लागलं. पाठ 5 वाजेपर्यंत गाठ काय सोडायचा प्रयत्न केला, पण अंधारात काय गाठ सोडायला तयार नाही. म्हणजे आता बत्ती लावली पाहिजे, नकळे कानवाचे कोडे वरती गेलं पाहिजे, आणि वरती गेल्या उजाड करून आपण गाठ सोडू. नवरा होता लहान, बायको होती उंच, तेव्हापासून तुम्ही जोड बघता.
हा होता लहान. मग त्या शिडीवरून जिन्यावरून पायऱ्या चढायला सुरुवात केली. अगं हळूहळू चल, अगं हळूहळू चल. कसं तरी जोडपं माडीवर गेलं. उजेड केला तरी गाठ सुटायला तयार नाही. नाही शस्त्राणी नाही नमदहती पावका. काही झालं तरी 6 वाजले तरी गाठ सुटायला तयार नाही. मग तेवढ्यामध्ये गावात पाहुणा आला. गावातला अरे काय करताय म्हणले, घरात काय चाललंय तुमचं काय? अहो म्हणजे लय मोठं कोडे ते आम्ही. पाहुणं तुम्ही आपल्या घरी जावा. हा पाहुणा म्हणाला त्या कार्ट्याची खोड काढलीस काय? हा त्याचा प्रकार आहे म्हणले. त्याच्या घरी गेल्याची तुमची गाठ सुटणार नाही. तसं आम्ही किती झालं तरी इकडं आलंच पाहिजे. विठोबा विठोबापर्यंत काय असतं, देवाचं कीर्तन झालं. आता इथून पुढं काय आहे, तुका म्हणे आले आणि रूपा व्यक्त चांगले सार आहे हे का. हां हे नारायणे रांगता गौतन किंवा चरित्र उच्चारावे केले देवे गोकुळी. 10 मिनिटात चरित्र सांगायचं, संपलं कीर्तन. चरित्र उच्चारावे केले देवे गोकुळी. अशा प्रकारे सगळं चरित्र केलं. आणि खांदीभार पोटी भूक काय खेळाया ते सुख. म्हणजे चरित्र झालं. म्हणजे आता वेळ झाली, भुकेची वेळ झाली. खांदीभार पोटी भूक काय खेळायाचे सुख. सगळ्या मुलांना सांगितले आपापल्या भाकरी आणल्या का, याल तरी या रे लागे अवघे माझ्या मागे मागे. आज तो पोट वरी पुरे म्हणाल तो वरी. याचं नाव आहे महाप्रसाद, देवाचा प्रसाद महाप्रसाद. मग सगळ्यांच्या भाकरी एकत्रित करायच्या ठरवल्या देवाने. खांदीभार पोटी भूक काय खेळायाचे सुख. सगळे खेळ संपून टाकले. आणि म्हणले आता खेळलो आपण भरपूर. आता म्हणले आता पोटाला भूक लागली. सगळ्यांनी मी सांगल तसं करायचं. चला वळूगाई पैसू जेवू के ठाई. वळूगाई नाशिकला जास्त असतात, आपल्याकडे नाही वळूगाई जास्त. वळूगाईला लोढणा बांधला मोठा तरी वळूगाई लोढणा बाजूला करून पण पडल्याशिवाय राहायची नाही. तसं काही लोकांनी माळेला लोढणा समजतात. महाराज लोढणा घातलाय बरं का, माळ घातली म्हणत नाही, लोढणा घातलाय की. तसं चला वळूगाई बैसू इकडे. आणि मग सगळ्या गाया ओळायला लावल्या. एक बोबडं होतं, कुणा थांबालले थांबालले थांबाला आपल्या गाई आम्ही आपला आले आपला गला जातो बाई. बोबडं म्हणालं कृष्णा ती एक म्हणलेली गाय आहे ना, ती काय वळता येत नाही. ती वळता येत नाही, मोठा लोल नाही तिच्या गल्ल्यात, ठीक आहे वळता येत नाही मला. कृष्ण म्हणाला मी ती वळतो, तुम्ही बाकीच्या वळून आणा. मग आपल्याला सगळ्या वळता येतात पण मनेरी गाय कोण वळता येत नाही का नाही. अशा सगळ्या गाया आल्या, एकत्र बसवल्या, कमळा झाडाखाली बसवल्या. आणि गोल असा मोठा दगड पाहिला आणि त्या दगडावर खडकी सोडलेल्या मोठा. सगळ्यांच्या भाकरी त्या खडकावर सोडल्या. खडकावर का जेवण केलं, पात्र खडकाचं का गेलं तर त्या खडकामध्ये काही उगवत नाही म्हणून देवाचं काही डोकं बघा, खडकात काही उगवत नाही. आणि म्हणून त्या खडकी सोडल्या मोठा. सगळ्या मोठा खडक पाहिला, त्याच्यावर आपलं एक उपरणं हातरलं आणि सगळ्यांच्या भाकरी एकत्रित केल्या. आणि एकत्रित केल्यामुळं काय झालं, हां वास वरती गेला. आज ओ सम्रावती काला पाहावया ते खायला नाही मिळाला. आपलं भाग्य मोठं आहे, पाहायला मिळालं त्या लोकांना. मोठे मोठे द्याव
सगळे आले विमानात बसून. चला रे काला पाहिला. लय वास येतो चांगला, लय वास येतोय. काही लोक म्हणतात वास चांगला येतोय, पण आपण तिकडे गेलोच नाही. कसं काय जायचं कोणाच ठाऊक. जाऊन द्या. असा मोठा वास सुटल्यावर सगळी विमानं सजवली आणि विमानांचा आवाज आल्याबरोबर देवाने ओळखलं. म्हणले आता खाली जर उतरली तर आम्हाला काही जेवण देणार नाही. मग सगळ्यांना सांगितलं वाकुलिया ब्रह्मादिकाय मुलांनो, सगळ्यांनी टोप्या काढा. आपण पण काढा टोप्या, फिरवा गोल गोल टोप्या फिरवा टोप्या. वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखव. सगळ्यांनी टोप्या फिरवल्या, गोल गोल सारख्या फिरवल्या. ते देव चिडलं, आम्हाला वाकड दाखवतात, आम्हाला वाकडं दाखवतात म्हणून टोप्या काढून आपण जेवत असतो. तशा टोप्या काढल्या, सर्वांना फिरायला लावल्या. फिरून फिरून सगळ्या बायकांनी असं फिरायला सगळ्यांनी चिडवाचिडी की वाकुल्या ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू काला वाट याप्रमाणे सर्व ते झाल्याबरोबर काही विमानं ज्यांना काही ज्ञान नाही ती निघून गेली. सरळ जर आपल्याला काही जेवायला मिळत नाही का, आपण मोठी लोक आहोत. म्हणून एक खास उपासक होता, भक्त होता, तो म्हणला नाही रे जेवल्याशिवाय जायचं नाही. तो एका बाजूला थांबला कोपऱ्यात आणि सगळ्यांचं झालं आणि ते कोपऱ्यात थांबला. झालं गोपाळ काला गोड झालं, गोपाळांनी गोड केला. काय जेवण गोड, काय जेवण गोड. देवा अरे उद्या आहे का, परवा आहे का. नाही 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 म्हणून तर तुम्हाला आज जेवण दिलं. म्हणले मी आता विठोबा होणार आहे त्यासाठी तुम्हाला आज जेवण दिलं. विठोबा मी होणार आहे, अवतार पालटणार आहे, विठोबा होणार आहे म्हणून तुम्ही आज चांगलं जेवण घ्या. नाही नाही म्हणले उद्या जेवण दिलंच पाहिजे. देव म्हणले अरे मी विठोबा होणार, तुम्हाला 2 तारखा देतो, त्यावेळेला या. आषाढी कार्तिकी विसरू नका. 2 तारखा तुम्हाला देतो. आषाढी आणि कार्तिकीला जेवायला मिळणार तुम्हाला, तुम्ही संत होणार. गोपाळांना सांगितलं हे गोपाळांनो, तुम्ही विठोबा झालो की तुम्ही पंढरी संत होणार. म्हणून संतांची भूमी पंढरी आहे का नाही. ज्ञानोबराय सोडले तर सगळ्यांच्या नगर जिल्हा आहे, पंढरपूर आहे नाही का, मंगळवेढा आहे. चला म्हणून आषाढी कार्तिक विसरू नका मज सांगत असे गुज पांडुरंग म्हणजे 2 वेळेला तुम्हाला जेवण मिळणार. गोपाळ हुशार होते. गोपाळ म्हणले देवा आषाढीला पिन कार्तिकीला काढीन, 2 तारखा मला मान्य नाही. मग देव हुशार, देव म्हणले 2 तारखा तुम्हाला मान्य नाही ना, म्हणून माघवारीला काला नाही बरं का, कुठल्याही वारीला काला नाही. काला 2दाच आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत असे गोद पांडुरंग. आणि म्हणून असा हा काला कुठं होतो, मृत्यूलोक एक नगर त्याजन पंढर तिथं होतो. म्हणून आपण मृत्यूलोकातलीच माणसं आहे. म्हणून घरोघरी गावोगावी सप्त्यानिमित्त आपल्याला काला मिळतो. ज्ञानेश्वर तुका म्हणे आले, तुका म्हणे आले, तुका म्हणे आले, तुका म्हणे Hey,
हॅलो. सुरुवातीला जे पारायण आपलं सुरू झालं ते प्रथम चालू करणारे कोण असतील तर नाना आहेत. त्या काळात आपल्या गावात लाईट वगैरे काही नव्हते, फार मोठी अडचण होती, पण त्यातूनही मात करून त्यांनी म्हणजे डेअरिंगनं आणि अनेक लोकांची साथ घेऊन जे पारायण सुरुवातीला चालू केलं, पुन्हा काही दिवसानं आलं थोडंसं खायला, पण परत आणि सुरू झालं. ह्या मोठी माऊलीची आपली कृपा आहे आणि आपल्या नाथाची कृपा आहे. आणि खरोखर सुरुवातीला चालू करणारे जे फाउंडर आहेत त्यांचं आम्ही स्वागत करत आहे. त्यांना नारळ श्रीफळ मी देत आहे आणि ट्रॉफी देत आहे, त्यांनी त्याचा स्वीकार करावा. पुंडलिका वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय.